शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजयश्री घाडके यांनी 21 फेब्रुवारी शुक्रवार रोजी शेवगाव शहरामध्ये सायंकाळी 5 ते 8 दरम्यान शेवगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारून प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली आहे। त्याचबरोबर शहरातील काही मुख्य व्यापाऱ्यांवर त्यांनी कारवाई करत जवळपास 27 क्विंटल मुद्देमाल जप्त केला आहे। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने कृष्णा मोरे, कल्पना गावडे यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला। शेवगाव नगर परिषदेचे कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते। या कारवाईमुळे शेवगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली। तसेच या धाडसी कारवाईचे शेवगाव शहरामध्ये सर्वत्र स्वागत करण्यात आले। मी मुख्याधिकारी शेवगाव प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या द्वारे जे 2016 पासून प्लास्टिक बंदी झाली होती त्यानुसार सुरुवातीला 51 मायक्रॉन, सप्टेंबर 2022 पासून 75 आणि 120 मायक्रॉन खाली प्लास्टिकची बंदी घालण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी शहरामध्ये जे मेन डिस्ट्रीब्युटर्स आहेत गांधी, मेहर, वैभव स्टेशनरी आणि हे सारडा म्हणून यांच्या ठिकाणी आपण अंदाजे 25 टनाच्या आत 25 टन अंदाजे आपण प्लास्टिकचा जो 120 मायक्रॉन खाली ज्याला बंदी होती तो माल जप्त केलेला आहे। तरी माझ्या शहरातील सर्व मोठे छोटे व्यावसायिक जे डिस्ट्रीब्युटर असतील किंवा डिस्ट्रीब्युटर कडून जे माल घेणारे व्यावसायिक फळभाज्यावाले, चिकनवाले, जे भाजीपालावाले ह्यांनी 120 मायक्रॉनच्या खालील प्लास्टिकचा वापर करू नये असं मी आवाहन करते, जेणेकरून प्रशासनास आपणावर कठोर कारवाई दंडाची करावी लागणार नाही। तरी सर्वांनी 120 मायक्रॉनच्या वरीलच पिशव्यांचा वापर करावा असे मी सर्व शहरातील सर्व छोटे मोठे व्यावसायिकांना विनंती करते। प्रतिनिधी रवींद्र उकलमुकले, शेवगाव, अहिल्यानगर।